जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मी निघालो आहे आमच्या गावाला. मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉकमध्ये माझं गाव, माझ्या गावाचा प्रवास. तुम्ही नक्की बघा की आमच्या गावाला जाण्यासाठी मला कुठं कुठं थांबावं लागतं, कोणत्या बस स्टॉप म्हणजे कोणते स्टँड चेंज करावं लागतं. आणि मी आलो आता सध्या बघा हे आमचं लोणी काळभोरचं स्टेशन आहे. तर बघा आमचं लोणी काळभोरचं स्टेशन आणि आता आमची गाडी येणार आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि आपण वाट बघतो आहे. आता 10 मिनटात आपली गाडी येणार आहे. तर आपण वाट बघूया आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत. त्याचा सोलापूरचं तिकीट काढलं आणि आता आपण सोलापूरला जाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ माझा नक्की बघा. तुम्हाला आमचं गाव दाखवतो, माझं छोटंसं घर दाखवतो, माझ्या गावचा प्रवास दाखवतो आणि माझ्या गावाला जाऊन कुठं कुठं थांबावं लागतं, कोणत्या गाड्या चेंज करावं लागतं हे सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि माझ्या प्रवासाचा नक्की आनंद घ्या बरं का. आणि जर कोण असेल तर सोलापूरच्या गाडीमध्ये किंवा सोलापूरचा असेल, नळदुर्गचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की बाबा मी सुद्धा तुमच्या गाडीमध्ये होतो म्हणून बरं का. तर चला आपण जाऊया, बघू आपली गाडी आल्यानंतर आपण बसूया. तुम्हाला गाडीतला सुद्धा मी प्रवास दाखवतो आहे. मी आपल्या पॅसेंजरवर निघतो आहे कारण तिकीटसुद्धा कमी आहे आणि जायलासुद्धा आपल्याला स्वस्त आणि मस्त जाते म्हणून. तर तुम्ही बघा हा पॅसेंजरचा प्रवास आमचा कसा आहे बरं का. तर मंडळी बघा आली आपली ट्रेन. आता आपण ट्रेनचा प्रवास मला दाखवतो. आतमध्ये ट्रेनमध्ये गर्दी आहे का नाही आपण ते बघूया. जर गर्दी नसेल तर लयच भारी. तर बघा आपल्या ट्रेनमध्ये पूर्ण मोकळं दिसतंय आणि आता आपण जाऊया आतमध्ये. तर बघा मंडळी मी आलो ट्रेनमध्ये आल्यानंतर मोकळं असूनसुद्धा प्रत्येकाने सीट धरली होती आणि मला काय जागाच नव्हती. तर मी नंतर पर्याय शोधलो की आपण खालीच बसूया. तर मी आता बघा खालीच बसणार आहे आणि खालचा आनंद घेऊन मी आता गावाला जाणार आहे. तर चला आपण जाऊया आणि तुम्हीसुद्धा. तर मंडळी आपण सोलापूरच्या जवळ झालो आहे आणि प्रवास खूप छान झाला आणि झोप वगैरे एकदम मस्त झाली आणि आता आपण उतरायचं आपल्या सोलापूरमध्ये. त्याच्यामुळे दाखवतो सोलापूर साईडला कोणत्या प्रकार पिकते आणि किती छान पिकलं बरं तुम्ही बघा. मग थोडं बाहेरचं पण दाखवतो. जरा मंडळी छान प्रवास झाला, मस्त झोप वगैरे आणि आता आपण आलो स्टेशनवरती. तुम्हाला दाखवतो आपलं सोलापूरचं स्टेशन वगैरे कसं आहे आणि मग त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गावाला. तर बघा प्रवास तुम्ही. तर बघा मंडळी मी आलो बाहेर आल्यानंतर बघा हे आपल्या बॅक साईडला जे आहे ना हे आहे आपलं सोलापूरचं रेल्वे स्टेशन. तर हा किती मोठं आहे रेल्वे स्टेशन. सकाळची तेवढी काय गर्दी नाही आणि आता आपण जाणार आहोत बस स्टँडला आपल्या सोलापूरच्या. तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. तर चला आता आपण रिक्षा पकडून आपण बस स्टँडला जाणार आहोत. तर बघा मंडळी हे आहे आपल्या सोलापूरच्या बस स्टँडचं म्हणजे समोरचं आणि ह्या साईडला आपल्याला रिक्षा वगैरे लागली स्टँडला जाण्यासाठी आणि आपण जाऊया रिक्षा बघूया जाते का. तर बघा मंडळी मला रिक्षामध्ये जागा भेटली नव्हती, पुढं सगळं फुल झाले होते. मग दादा बोलले की तुम्ही मागं बसा तरच मला यावं लागेल. मग मी म्हटलो ठीक आहे. मग आलं टेन्शन कारण का मागं बसलं की खूप धक्के लागतात आणि उचलून आदळतं म्हणून मी म्हटलो ठीक आहे आता दादासाठी एखाद्यासाठीच आपण जर मागं बसलो तर काय कमी होणार आहे म्हणून म्हटलो त्रास सहन करूया. मग आम्ही बसलो मागं आणि मग निघालो मी स्टँडकडे. तर मंडळी मी आलो आता बस स्टँडच्या बॅक साईडला. ही आहे बॅक साईड आणि आता आपण ह्या ठिकाणी उतरणार आहोत. तर बघा मंडळी मी आलो आता सोलापूरच्या बस स्टँडवरती. हे आहे आपलं बस स्टँड सोलापूरचं आणि त्यानंतर आता मी घेणार आहे चहा सोलापूरच्या बस स्टँडवरती. सोलापूरमध्ये खूप छान चहा भेटतो आणि ते आहे आपलं छोटंसं हे अमृतुल्य हॉटेल. फक्त 10 रुपयाला चहा भेटतो आणि ते सुद्धा एकदम कडकमध्ये. तर चला आपण चहा घेऊया आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन आणि टेस्ट करून तुम्हाला मी सांगतो. बघा मंडळी मी आलो होतो आपल्या अमृतुल्य हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये आल्यानंतर ते बोलले जातं की अगोदर पैसे द्या मग नंतर चहा घ्या. तर मी ऑनलाईन पेमेंट केलो आणि त्यानंतर बघा आपला मस्तपैकी आपला स्पेशल चहा घेतलो. चहा तर बघा किती छान आहे, कलरसुद्धा कसला भारी आलेला आहे. तर आपण घेऊया चहाची टेस्ट करूया आणि चहा कसा आवडला ते तुम्हाला नक्की सांगतो बरं का. तर बघा आम्ही चहा घेतलो. चहा इतका छान होता की काय विचारूच नका आणि सोलापूरचा स्पेशल चहा एवढं प्रसिद्ध आहे अमृतुल्यचं काय विचारू नका. त्यानंतर बघा मी आलो बस स्टँडमध्ये आल्यानंतर बस स्टँड बघा आपलं हे आहे सोलापूरचं बस स्टँड आणि आता आपण बघणार आहोत आपली नळदुर्गची गाडी कोणत्या साईडला लागते. आणि मी जातो सारखा पण मला आठवत नाही की कोणत्या म्हणजे किती नंबर लागतील. तर आपण बघूया आणि गाडी लागली असेल तर आपण म्हणजे जाऊया. तर चला तर दाखवतो मी कोणत्या गाडीत बसणार आहे. मंडळ मी सकाळी आलो होतो त्याच्यामुळं काय सोलापूरमध्ये काय एवढी गर्दी नव्हती. तर सोलापूरमध्ये गर्दी नसल्यामुळं एकदम असं म्हणजे मोकळं होतं आणि आपण जाऊया. बस लागलेली आहे आपल्या साईडलाच आणि आपण त्या बसमध्ये बसूया. तर मंडळ मी आलो आपल्या गाडीमध्ये आल्यानंतर या साईडला नाही या साईडला कोणच नव्हतं त्यामुळे आपल्याला सीट भेटली आणि आता
आपल्या गाडी भरायला आपण अर्धा तास बाकी होता, त्यामुळे लोक अजून आले नव्हते, प्रवासी काय आले नव्हते. त्याला आपण लवकरात लवकर थोडी पुढची सीट धरू, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सीट आपण नक्की करू. त्यामुळे रस्त्याची न खाता आपण थोडं बसून आपला प्रवास सुरू करूया. तर तुम्ही सुद्धा बघा आमचं गाव कसं आहे. आता मी आलो सोलापूरच्या बस स्टँडमध्ये, बस भेटली आणि आता मी जाणार आहे आपल्या गावाला. त्याला येतं का मंडळी तुम्ही पण? तर बघा मंडळी, हे आपल्या सोलापूरच्या समोर इतके खायला पदार्थ भेटतात, नवीन नवीन नाश्त्याचे पदार्थ भेटतात आणि अशा प्रकारे छोटे मोठे व्यवसायसुद्धा आपल्या बसस्टँडच्या समोर लागलेले आहेत. आणि आता आपण निघालो आहे. तर बघा मंडळी, आता आपण निघालो आहे, आपल्या गावाच्या जवळ आलो आहे. आणि आमचा भाग हा एकदम डोंगराळ आणि खूप डोंगर आहेत, त्यामुळं आता मी निघालो आहे. तुम्हाला दाखवतो बघा डोंगर किती मोठे मोठे आहेत. सगळीकडे डोंगराचा भाग आहे. धाराशिव हा जिल्हा. आणि आता आपण पुढे काही मुलं शाळेचे उभारले आहेत, आता ते येणार आहेत आपल्या गाडीमध्ये. सर्व मंडळी, मी चालतो आमच्या गावाला. तर आमच्या गावाला जाताना काही छोटे छोटे मुलं भेटते शाळेत जाताना. तर ह्या मुलांना ना बस कधी भेटत नाही, म्हणून हे एकाच बसमध्ये इतकी गर्दी केली की काय मुलांना बसायला जागासुद्धा नव्हती. तर शाळेत जाताना गावाकडे किती त्रास सहन करत लहान मुलांना. तर आमच्या सगळ्या जिल्हा परिषदची नेहरू शाळा ना, अंधरमध्ये एक छोटीशी नेहरू शाळा आहे, खूप मोठी आहे आणि अंधरमध्ये खूप फेमस आहे, शिक्षणासाठी सुद्धा खूप चांगली आहे. तर काही सगळे नेहरू शाळेतली मुलं आहेत. तर चला आपण जाऊया पुढे आपल्या गावाला. हे आहे आमच्या गावाच्या बाहेर 2 टाक्या, त्यानंतर हा बायपास रोड आहे आणि ह्या साईडला आमचं नळदुर्गचं बसस्टँड आहे. बायपासनं गेल्यानंतर आपलं स्टँड लागणार नाही, म्हणून आपण थोडंसं क्रॉस करून आपली गाडी चालली स्टँडला. तर बघा हे आहे आमचं. तर मंडळी बघा, आता हे आपलं आलं नळदुर्ग आणि आपलं नळदुर्गचं बसस्टँड आहे. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि त्या लोकसुद्धा हळूहळू वाढायला लागले आहेत. आता मी तुम्हाला माझं गाव दाखवतो आणि त्याच प्रकारे मी आता चालू आहे घरी जाता जाता आपल्या घरी थोडेसे लेकरं आहेत भावाचे, 2-3 छोटे छोटे बाळ आहेत. तर त्याच्यासाठी आपण काहीतरी थोडंफार खायला घेऊन जाऊया. आणि तुम्हाला दाखवतो की आमच्यासुद्धा बसस्टँडच्या म्हणजे समोरच्या साईडला भरपूर काय दुकानं आहेत, फळांचे आहेत, परत खारी ठोस वगैरे आहेत. तर बघा बसस्टँड आता थोडंसं सुधारलं आहे, अगोदर असं काय नव्हतं. तर चला आपण काय तर थोडंफार खायला घेऊया. तर बघा मंडळी, हे आहे फळाचं दुकान आणि फळाच्या दुकानामध्ये इतकी मोठे मोठे फळं होती आणि खूप स्वस्त होती. गावाकडं खूप स्वस्त भेटतं. तर आता आपण घेणार आहोत कलिंगड. आणि आमच्या नळदुर्गमध्ये सुद्धा छोटी मोठी व्यवसायाची दुकानं आहेत, खारीचे, फळांचे वगैरे. तर बघा मंडळी, मी आलो आमच्या गावाला. आमचा गावाचा प्रवास झाला आता, कारण खूप मोठा व्हिडिओ जर बनवला तर तुम्हाला बघायला सुद्धा खूप बोरिंग होईल. मग त्यामुळे माझं घराचा व्हिडिओ आणि अजून दुसरा ब्लॉग मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर मी घेतलो हा कलिंगड, फक्त बघा गावाकडला हा कलिंगड फक्त 50 रुपयाला भेटतो. आणि हाच कलिंगड सिटीमध्ये 100 रुपयाच्या खाली तर भेटतच नाही. तर कलिंगड का घेतलं तुम्हाला सांगतो, कारण का उन्हाळ्याचा खूप त्रास आहे गावाकडं आणि आपले लहान लहान भावाचे लेकरं आहेत आणि ती लेकरं आपले थंड दुपारचं कलिंगड खातील, त्यामुळं मी कलिंगडच घेतलं आहे, बाकीचं दुसरं काय घेतलं नाही. कारण आमच्या लेकरांना आमच्या भावानं असं सवय लावली की चहा वगैरे काय देत नाही आणि फक्त कलिंगड, फळं वगैरे असे पदार्थ देतो. आणि दुपारच्या टायमाला उन्हाच्या काळात जर कलिंगड खाल्लं तर कमी कमी आपलं पोटसुद्धा शांत राहील. तर का मंडळी, मी आलो आमच्या गावामध्ये हो काही छोटंसं एक स्टँड आहे नळदुर्ग म्हणून, आणि स्टँडमधच्या बॅक साईडलाच हे आहे आमचं DED कॉलेज. तर काही DED कॉलेजमध्ये भरपूर लोक असं शिकायला येतात आणि खूप सक्सेस होऊनसुद्धा एक शिक्षकाची नोकरी मिळवतात. तर आमचं घरसुद्धा इथं ह्या DED कॉलेजच्या बॅक साईडलाच आहे. तर आता बघा मी जातो घरी आणि माझा ब्लॉग इथंच मी संपवतो आणि त्याच्यानंतर मी पुढचा ब्लॉग बनवतो ते माझ्या घराचा. कारण माझा घराचा आणि प्लस हा माझ्या ट्रॅव्हलचा जर माझा ब्लॉग बनवला तर खूप मोठा होईल, त्यामुळे मी तो सेपरेट बनवतो आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ ज्या प्रकारे तुम्ही बघताय त्याच प्रकारे तो सुद्धा बघून मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला बाय मित्रांनो. तर तुम्हीसुद्धा तुमचा ब्लॉग असेल तर नक्की मला म्हणजे यूट्यूबवरती टाका, आपण सुद्धा तुमचा ब्लॉग तुमचे व्हिडिओ वगैरे बघू म्हणून. तर चला बाय, आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.